साहेब दोघं एकमेकांना भेटलात, काय चर्चा झाली ती? अरे इथले मदतीचीच चर्चा आहे. लोकांना कसं आपल्याला लवकरच आपल्या मुंबईकडे पाठवायचं, त्यांच्या पुणे, मुंबई, नागपूर जिकडे असतील तिकडे. आता हे गिरीशजी कालपासून आले, मी कालपासून आलो. कालपासून विमानं आपली सुरू आहे. आज सकाळी गेलं, आता संध्याकाळी जात आहे, परत उद्या जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना आपले लोक भेटल्यानंतर एक मॉरल सपोर्ट मिळतो. तुम्ही पाहिलं ना त्यांच्या भावना काय आहेत त्या लोकांच्या. आणि अशा वेळेस लोकांना भेटायचं नाही, लोकांना मदत करायची नाही तर केव्हा करायची. आणि यामध्ये शेवटी गिरीश भाऊ अनेक लोकांना भेटले, मी अनेक लोकांना भेटलो. त्यामुळे त्या लोकांना एक आधार आहे. मुख्यमंत्री जिकडून आपल्या इथल्या स्थानिक प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. हे सगळं. आणि शेवटी आता आपलं मोटिव्ह काय आहे, आपल्या इथल्या लोकांना सुरक्षित पुन्हा सगळे मिळून काम केलं तर कामाची व्याप्ती वाढते. कुठल्या गोष्टी राजकारण करायचं. विरोधक बरीच टीका करतायत. विरोधक बरीच टीका करतायत. विरोधकांना काम काय, विरोधक काम काय? विरोधक कधी गेले का एवढ्या मोठ्या पदावर असतात ना कुठे बाहेर, घराच्या बाहेर तरी पडले कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनामध्ये घरी बसूनच काम करेल, घराच्या बाहेरच पाय ठेवणार नाही, असे विरोधक होते. आणि म्हणून त्यांना लोकांनी घरातच बसून टाकलं. आता काय करणार भाऊ, पण काही विरोधक शिवसेना आणि भाजपमधल्या दौऱ्याबद्दल देखील शंका उपस्थित. कुठल्या दौऱ्याबद्दल? काश्मीरमध्ये काय दौऱ्यात आम्ही सोबतच आहोत. कालपासून आमचं कोऑर्डिनेशन आहे. साहेब आले तेव्हा समितीशी बोलतोय, ते वेगळे फिरतायत. त्यांनी 3 विमानं पाठवलेली आहेत. आम्हीच आता कालची 2, आजची 2, 4 विमानं झाली. उद्या 2-3 विमानं पाठवतोय. चाललेलं आहे. आम्हाला लोकांना शेवटी मदत करायची आहे. आम्हाला काही राजकारण करायचं आहे का? पण आता सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मी पण डिझास्टर मॅनेजमेंट मिनिस्टर आहे, आपत्ती व्यवस्थापनाचा. साहेब DCM आहेत, मुख्यमंत्री आलेले आहेत. साहेब तुम्ही काय सुचवू इच्छिता? कारण जेव्हा असे हल्ले होतात सगळ्यांनी एकजूट करावी आणि या सगळ्यांना तोंड द्यावं अशी. म्हणजे अशा हल्ल्याच्या वेळेस अशा प्रसंगामध्ये यायचं कोण धाडस करतं का? पहिलं बोलणारे, टीका करणारे लोक अशा प्रसंगामध्ये जेव्हा एक मोठा आपल्या देशावरचा हल्ला, पर्यटकांवरचा हल्ला पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांनी पाकिस्ताननेच केलाय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जोखीम पत्करून येऊन लोकांना मदत करणं हे महत्वाचं असतं. बोलणं काय, कोणाला टीका आणि आरोप करायला, फार राजकारण करायला इतरही संधी असते. पण राजकारण कशात करायचं, कुठं करायचं हे देखील ठरवायला पाहिजे. अशा वेळेस सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, देशवासियांनी. आणि जे मोदीजींनी निर्णय घेतलाय, आज गृहमंत्र्यांना तात्काळ इथं पाठवलं, अमित शाह साहेबांना, एक एवढा मोठा कॉग्निझन्स घेतलाय आणि फटाफट निर्णय घेतलेत. कायदेशीर स्ट्राईक केलाय. आता सर्जिकल स्ट्राईक आता तर म्हणजे मोदी साहेब म्हणालेत की सगळ्यांच्या कल्पनेच्या बाहेरचा, म्हणजे पुरा पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याचंच काम आहे.